तोंडाला चव येत नाही, काही पण खाल्लं तरी पण. मग एकदा नक्कीच अशी कोथिंबीर वडी खाऊन बघा. नक्कीच तोंडाची चव गेलेली लगेच येते आणि जास्त वेळ काय लागत नाही. कमी साहित्यात कमी वेळात तयार होते आणि खायला तर खतरनाकच लागते. अशी कुरकुरीत झालेली आहे वडी. आवाज येतोय ना तुम्हाला? चला तर मग आज आपण बघणार आहोत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. न वाफवता न उकडता अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि 8 दिवस टिकणारी. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. चला मग आता पटकन रेसिपी सुरू करू. तर त्यासाठी घेतलेलं आहे ते 1 वाटी छोट्या वाटीनं बेसन पीठ, 2 वाट्या छोट्याल्या कोथिंबीर आणि आलं लसण आणि ओवा ठेचून घेतलेला आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा पण बनवून घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर पण घेतलेला आहे. तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी पण चालतं. आता पुढची स्टेप बघू काय बनवायचं तर. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. मी इथं कोथिंबीर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली, यामधले संपूर्णपणे माती काढून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर थोडी. आपल्याला आता न वापरता बनवायची आहे कोथिंबीर वडी. तर आता इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून द्यायचा आपण ठेचून घेतलेला ठेचा हिरव्या मिरचीचा. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचा कॉर्नफ्लॉवर. आता इथं सैरसर असं पीठ बनवून तयार झालेले. मी इथं ठेचा यामध्ये घातलाय. तुम्ही नंतर तडक्यासोबत घातला तरी पण चालतं, काहीच हरकत नाही. नंतर त्यामध्ये टाकून द्यायची थोडीशी चिमूटभर हळद आणि जिरे पण टाकून द्यायची त्यामध्ये. 1 वाटी आता पीठ घेतल्यामुळे बेसन पीठ यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकून द्यायचं आणि यामध्ये सर्व गाठी मोडून घ्यायच्या. आता लगेच इकडं तिकडे कशाला बघता, घ्या गॅस लावून आणि ठेवून द्यायची कढई. नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून देते. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाकू शकता. आता इथे 1 चमच तेल टाकून दिलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून द्यायची मोहरी. मोहरी फुलू द्यायची. मोहरी तुडतुडलेली. परत थोडीशी जिरे टाकून देते. जिरे फुलू द्यायचे. नंतर त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून द्यायची. कमी गॅस करून घ्यायचा, नाहीतर कोथिंबीर लगेच करपते. आता थोडीशी हलकीशी तेलात परतून घ्यायची. कोथिंबीर परतलेली आहे. आता त्यामध्ये टाकून देते थोडं चवीप्रमाणे मीठ. आता चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकून द्यायचं. नंतर मीठ टाकल्याच्या नंतर आपण करून घेतलेलं हे बॅटर पण यामध्ये टाकून द्यायचं. आता याला मिक्स करून घ्यायचं असं. लगेच याला दाटसरपणा येतो. आता 4 ते 5 मिनिटं याला असंच राहू द्यायचं. आता याला 4-5 मिनिटं झाले. पाहू शकता असं सुटसुटीत तयार झालेलं आहे. आता पुढची स्टेप बघू काय बनवायची तर. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता इथे मी वडी बनवण्यासाठी छोटी प्लेट घेतलेली आहे.
आधी प्लेटला थोडस तेल लावून घेते. सर्व साईडने तेल लावून घ्यायचं. नंतर त्यामध्ये टाकून देते असे भरपूर सारे पांढरे तीळ. छान लागते पांढऱ्या तिळामुळं खूपच. आता घेऊ हे बॅटर प्लेटेत काढून. आता सर्व बाजूनी याला असं पसरवून घ्यायचं. असं हाताने केली तरी किंवा वाटीने करा, कशाने पण करा, असं करून घ्यायचं. इथे असं करून तयार झालेलं आहे. आता पाहू शकता तुम्ही. त्यावर परत पांढरे तीळ थोडे टाकून देते. असे भुरभुरून घ्यायचे आणि परत थोडस हाताने असं दाबून घेते. आता लगेच आपण घेऊ वड्या पण काढून. आता वड्या काढायच्या. आता आवडीप्रमाणे काढून घेऊ शकता तुम्ही लहान मोठाल्या. इथे पाहू शकता अशा वड्या काढून तयार झालेल्या आहेत. आता घेऊ आपण लगेच तळून पण यांना. आता कोथिंबीर वडी तळण्यासाठी गॅस लावून गॅसवर कढई ठेवून दिलेली. त्यामध्ये तेल टाकून देते. तेल टाकून दिलेलं आहे. आता त्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकून देऊ आता आपण करून घेतलेल्या वड्या. आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या. थोडस हलक्या हलक्या हाताने यांना हलवत राहायचं, म्हणजे सर्व साईडने तळतील आपल्या वड्या. खूप टेस्टी लागतात बरं काय. एकदा जर तुम्ही केलात ना, कोथिंबीर आणून नक्कीच करणार 2 वेळा आठवड्यात. पाहू शकता इथे अशी कोथिंबीर वडी तळून तयार झालेली, अशी खुसखुशीत. आणि रंग तर काय सुरेख आलाय ना. आता काढून घेते मी. आता काढून घेतली. राहिलेले पण सर्व तळून घेते मी. कशी वाटली मग रेसिपी कोथिंबीर वडीची कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि कोणत्याची गोष्ट खात राहा.